ज्यांनी ऐकलं ते पुढे गेले, ज्यांनी नाही ऐकलं ते लटकले. हो लटकलेत मध्ये, काय हरकत नाही, लटकू द्या. लटकणाऱ्यांना पण आपण सपोर्ट देऊ, आपण सगळ्यांना सपोर्ट करत असतो. हो संगम इन रेस्टॉरंट आहे, इथं असे रेस्टॉरंट आहेत, खाण्यापिण्याची व्यवस्था आहे. हो बघा आता हळूहळू लाईट लागलेली आहे. प्रभाकर दादा स्वागत आहे तुमचे लाडके काका, आवडते काका मराठी वन मॅन शो चॅनलमध्ये. मित्र इकडे समोसा बघितला, इकडे रेस्टॉरंट खूप छान आहे. रिक्षावाला मागं आलेला आहे बघा, रिक्षा बघा कशी आहे, बघा कसे पर्यटक आलेले आहेत. हो कसे पर्यटक आलेले आहेत. इथं सुंदर सुंदर व्यवस्था केलेली आहे, छान छान व्यवस्था केलेली आहे, अति सुंदर आहे. हो स्वागतम सुस्वागतम मराठी वन मॅन शो चॅनलमध्ये स्वागत आहे. बघत असाल तुम्ही मित्र. हो बघा इकडे शिवलिंग पार्कची सुरुवात झालेली आहे आता. श्री दिंडी स्वामी आश्रम ओव्हरऑल पाहत असाल मित्र. त्या साईडला सगळं तुम्ही जरा झूम ओव्हर करून दाखवतो मित्र. बघा आता तुम्ही तिकडे बघत असाल त्या साईडला गंगा नदी आहे. खूप सुंदर व्यवस्था केलेली आहे. इकडे बघा टू व्हीलरवाले इकडे येत आहेत. स्वागतम. हो मित्र आता गर्दी वाढत आहे, त्यामुळं आता आपण चाललो शिवलिंग पार्क बघायला. बघा मित्र, बघा गंगा नदी पहा तिकडे बघा रापून. हो आता झूम करून पाहू. दादा 2 मिनटं थांबता का? दादा नाही थांबत, आमचे दादा चालले आहेत. ते म्हणले तुम्ही तुमचा लाईव्ह घ्या, कंटिन्यू लाईव्ह चालू राहू द्या म्हणाले. हो खूप सुंदर दृश्य आहे, पण आपल्याला आता पलीकडे जाता येत नाही. आपण जाऊया आणि तुमच्यासाठी 2 मिनटं झूम दर्शन घेऊया बोटीचं. खूप सुंदर नजारा आहे, खूप सुंदर नजारा आहे. आपण ह्या साईडला आलेलो आहेत बघा. बघा मित्र किती गर्दी आहे. पलीकडे बघत असाल तुम्ही, गर्दी किती आहे बघा. हे सगळे लोक करत आहेत, बोटिंग करत आहे. चला आपले दादा गेलेले आहेत, इकडे दादा खात आहेत. चला मित्र आमचे दादा तिकडे लांब चालत गेलेत पुढं. त्रिवेणी दर्शनम. आता आपण चालू आहे शिवलिंग पार्क पाहायला. हो बघा तुम्हाला झूम करून, पलीकडे गंगा नदी आहे, ह्या साईडला इकडे सगळे रेस्टॉरंट लागले आहेत, मध्ये रस्ता आहे, खूप स्वच्छता आहे. विद्याताई म्हणतात बापरे खूप गर्दी आहे काका. हो आता तर सुरुवात आहे ताई. बघा ना काकांना एवढ्या गर्दीमध्ये जाऊन लाईव्ह घेणं म्हणजे एक चॅलेंज आहे, आणि काकाने ते चॅलेंज स्वीकारलेलं आहे ॲट द एज ऑफ 58. आणि हे सगळं नवीन यूट्यूबरला एक प्रेरणा आहे, एक आव्हान आहे. मी सगळ्या नवीन यूट्यूबरला एक सूचित करतो की काकांसारखे एनर्जेटिक राहा, पॉझिटिव्ह राहा. तुम्हाला किती व्ह्यूज मिळतात, तुमच्या चॅनलला किती व्ह्यूज आहेत, तुमच्या चॅनलला किती सबस्क्रायबर आलेत, याच्याकडे लक्ष देऊ नका मित्र. आपलं काम करत राहा, कष्ट करा, तुम्हाला नक्की एक ना एक दिवस फळ मिळेल. बघा हे आपण गंगा नदीच्या पात्रातनं आपण तुम्हाला साक्षी देत आहोत, आणि माझं बोलणं हे एक दिवशी नक्की खरं होईल मित्र. आपण बघा ह्या पावन धरतीमधनं आपण लाईव्ह घेत आहोत. असे फॅमिली आलेले आहेत बघा, छोट्या छोट्या मुलांना घेऊन. खूप सुंदर व्यवस्था केलेली आहे इकडे, खूप छान परिसर आहे. चला दादा पुढे गेलेले आहेत, आणि आता आपण गंगेचं दर्शन, रस्ता क्रॉस करायचं म्हणजे बघा कसे ओझोन घेऊन आलेले आहेत. आता गर्दी सुरू झालेली आहेत. हो कसे बॅग पकडून चाललेले आहेत. हे साधू बाबा इकडे बसलेले आहेत, एक स्टायलिश साधू बाबा आहे, त्यांचं नाव दर्शन दिसते. आपण त्या स्पॉटवर आलेलो आहोत, आणि तिथून तुम्हाला अख्खी गंगा बघायला मिळेल. लाईव्हवर असेल तर बघा. आपण ज्या स्पॉटला चाललेलो आहोत तो बघण्यासारखा स्पॉट. आपण बघा गंगा नदी दिसणार आहेत. 1 2 3 लाईव्हच चालू आहे. हो मित्र आपण ज्या स्पॉटला थांबलो आहे तिकडनं बघा केवढा मोठा घाट आहे, आणि वरनं म्हणजे उंचावरनं आहे. इकडनं सगळं बघा, सगळे लोक इकडे बोटिंग करायला आले आहेत. हा बोटिंग स्पेशलिस्ट आहे, आणि तिकडे एक मोठा ब्रिज आहे, दिसत असेल तुम्हाला. केवढी मोठी गंगा नदी पसरलेली आहे. आमचे आजयदादा पण व्हिडिओ काढत आहेत. हो एव्हरग्रीन पुणेकर काका